नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, विनोद पवार यांचे नागरिकांना आवाहन. स्वप्ना पाटकर यांना त्वरित न्याय मिळावा, खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. आणि अनधिकृत बांधकामांचा कारवाईवर कोण दबाव आणतोय, आमदार केळकर यांचा सवाल. शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि ते कायम करत आलो, यापुढेही करत राहणार असल्याचे उद्गार ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी जलदिनी बोलताना काढले. तसंच पाण्याची बचत आणि पाण्याची निर्मिती हीच काळाची गरज असल्याचं ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा असं आवाहनही त्यांनी यावेळेला केले. ठाण्यात आयोजित केलेल्या जलदिनानिमित्त एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता पवार यांनी ठाणेकर नागरिकांना काटकसरीनं पाण्याचा वापर करण्याचं आवाहन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की ठाणे महापालिकेची पाण्याची गरज ही 616 दशलक्ष लिटर्स इतकी आहे. मात्र सद्यस्थितीत 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीनं आणि वाढत्या नागरिकीकरणामुळे पाण्याची मागणी लक्षात घेता पुढील 2055 सालापर्यंत लागणाऱ्या पाण्यासाठी विविध स्रोतांमार्फत पाणी पुरवठ्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा आणि जोरदार प्रयत्नही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या आशीर्वादानं पालिका आयुक्त सौरभराव यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहेत. तसंच या प्रयत्नांना त्या काळात निश्चित यश येईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. त्यातच ठाणे शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. मात्र सद्यस्थितीत ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा असंही त्यांनी बोलताना सांगितलं. यावेळेला उपनगर अभियंता विकास ढोले, प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी मनीषा प्रधान, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी, प्रशांत फिरके, हनुमंत पांडे, प्रशांत भोट, शशिकांत साळुंख यांच्यासहित अन्य अभियंता, कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. यावेळेला पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जलकुंभाचं पूजन केलं आणि आंतरराष्ट्रीय जल दिवस म्हणून पाणीपुरवठा विभागानं पाणी बचतीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. आज जागतिक जलदिन आहे. या जलदिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आमचे सर्व अभियंता, आमचे सर्व कर्मचारी, उपस्थित कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीनं आम्ही हा जागतिक जलदिन साजरा केलेला आहे. या जलदिनाच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील जनतेला काटकसरीने आणि जपून पाणी वापर करण्याचा सल्ला दिलेला आहे. आज ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याची गरज 616 MLD इतकी आहे. मात्र सद्यस्थितीत आपण 585 एवढा पाणीपुरवठा ठाणे महानगरात करतो. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने, वाढत्या नागरिकीकरणाच्या दृष्टीने पाण्याची मागणी लक्षात घेता आपण शासनाकडे विविध स्रोतामार्फत पुढील 2055 पर्यंत लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण करण्याबाबतचे विविध प्रकारचे प्रयत्न आपले सुरू आहेत. शासन स्तरावर आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्यास आपल्या निश्चित यश येईल आणि ठाणे शहरातील नागरिकांना आपण मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते आपण कायम पूर्ण करत आलो, तर यापुढे करत राहू. मात्र शहरातील नागरिकांना एकच आमचं आव्हान आहे की पाणी हे निसर्गाची देण आहे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आणि काळाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. ठाकरे गटाविरोधात स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापलंय. यावर बोलताना शिवसेना शिंदे गट खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत स्वप्ना पाटकर यांना त्वरित न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं की स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत वाकोला पोलीस ठाण्यात FIR दाखल केलाय. पाटकर यांना दिशा चाळलियांप्रमाणे न्याय मिळणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे गप्प का यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकार कोणाचंही असो, महिलांवर अन्याय होणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं. तसंच संजय राऊत यांना टीका करण्याऐवजी स्वतःच्या भूमिकेचा विचार करावा असा टोला त्यांनी लगावला. रस्ते दुरुस्तीवर बोलताना म्हस्के म्हणाले की पावसाळ्यात खड्ड्यांचं संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कॉन्क्रीट रस्त्यांची सूचना दिली आहे. तसंच दंगली घडवणाऱ्यांचं कनेक्शन शोधून त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा त्यांनी दिलाय. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा होणारच असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय.
भारतीय वायुदलाच्या स्थानकाला धोका निर्माण करणाऱ्या हजरत पीर मामू भांजे दर्गा ट्रस्टचे विस्तारित अनधिकृत बांधकाम आणि पर्यावरणासह वन्यजीवांचं अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या यौरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होऊ नये यासाठी कोण दबाव आणतोय असा प्रश्न उपस्थित करत आमदार केळकर यांनी तातडीनं निष्कासन कारवाई करण्याची मागणी अधिवेशनात केली. बोरोलीच्या संजय गांधी अभयारण्य हद्दीतील हजरत पीर मामू भांजे दर्गा ट्रस्टनं केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबतच्या लक्षवेधीवर बोलताना आमदार संजय केळकर यांनी वन विभाग आणि पालिका प्रशासन यांच्या हेळसांडपणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मामू भांजे दर्गा ट्रस्टनं 550 चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळावर विस्तारित बेकायदा बांधकाम केलंय. 5 जुलै 2023 रोजी वन विभागानं 8 दिवसात ही बांधकाम हटवण्याबाबत ट्रस्टला लेखी बजावलं होतं. विशेष म्हणजे या विस्तारित अनधिकृत बांधकामामुळे जवळील भारतीय वायुदलाच्या स्थानकाला देखील धोका पोहोचत असल्याची बाब वायुदल प्रशासनानं वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. कायदा सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊनही वन विभागानं वेळीच त्यावर कारवाई केली नसल्याची बाब केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणी किती दिवसात निष्कासनाची कारवाई करण्यात येईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या अनधिकृत बांधकामाबरोबरच येऊर परिसरात बेकायदेशीरपणे बंगले, हॉटेल्स, धाबे, लॉन्च उभारण्यात आले असून पर्यावरण आणि वन्यजीव साखळीला धोका निर्माण झाल्याचं केळकर यांनी सांगितलं. याबाबत दरवेळेला अधिवेशनात चर्चा होते, कारवाईचे निर्देश दिले जातात, पण कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हजरत पीर मामू भांजे दर्गा ट्रस्ट आणि येऊरमधील बेकायदा बांधकामं यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी कोण दबाव टाकतोय असा प्रश्न उपस्थित करत केळकर यांनी स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केलाय. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत येऊर येथील गोल्डन स्वॅन क्लबमधील पूर्वीच्या ब्लांच हॉटेलच्या नावात बदल करून लेव्हलअप नावाचं हॉटेल सुरू करण्यात आले. तेथील अंदाजे 40 बाय 50 चौरस फुटाचं लोखंडी अँगल्सच्या सहाय्यानं केलेलं अनधिकृत शेडचं बांधकाम शनिवारी काढण्यात आलं. ही कारवाई आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त जी गोदेपुरे यांच्या देखरेखीत तसंच सहाय्यक आयुक्त तनुजा रणदिवे, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घोगे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. गहाळ झालेले तब्बल 101 मोबाईल फोन 3 महिन्यात संबंधित नागरिकांना परत देण्याची कामगिरी नौपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोबाईल संच गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी दिल्यानं त्याबाबत तपास सुरू होता. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी पथक स्थापन करून मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानुसार नौपाडा पोलीस स्टेशनमधील सायबर कक्षाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध सुरू केला. गहाळ झालेले मोबाईल फोनची माहिती तात्काळ CEIR पोर्टलवर अपडेट करून सातत्यानं त्याचा पाठपुरावा करून तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीनं मागील 3 महिन्यांच्या कालावधीत 101 गहाळ झालेल्या विविध कंपन्यांचे मोबाईल फोन यांचा शोध घेतला आणि ज्यांचे मोबाईल गहाळ झाले होते त्यांना आज ते परत करण्यात आले. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक शरद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग शिळके, पोलीस अंमलदार करणकुमार पाटील, अशोक कोल्हे यांनी केली आहे. नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने आज नागरिकांचे 2022 ते 25 पर्यंतचे गहाळ झालेले जवळपास 108 मोबाईल आमचे सायबरचे पोलीस उपनिरीक्षक श्री शेळके व त्यांच्या टीमने मागील 3 महिन्यात रिकव्हर केलेले आहेत. त्यापैकी 7-8 मोबाईल काही लोकांना लवकर जाणं असल्यामुळे ते दिलेले आहेत आणि आज रोजी 101 नागरिकांना मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सध्याच्या सर्वांना म्हणजे माहीतच आहे की मोबाईल हा सर म्हणजे आपला अविभाज्य घटक झाल्यासारखा आहे आणि तोच जर एखाद्या वेळेस आपल्याकडून चोरीला गेला तर माणूस खूप पॅनिक होतो. त्यानंतर ते आपल्याकडे तक्रार द्यायला येतात आणि नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं तात्काळ लगेच आम्ही ती माहिती मिसिंग घेऊन CEIR पोर्टल जे आहे त्यावर भरली जाते आणि त्यामध्ये ज्यावेळेस कुणी तो मोबाईल वापर करतो त्या व्यक्तीला फोन करून त्याला कन्व्हिन्स केलं जातं की बाबा हा मोबाईल असा असा चोरीचा आहे आणि ती व्यक्ती पण आपल्याला समोरच्या जे चांगले असतात ते लगेच आणून देतात. अशा तऱ्हेनं आज आपण 101 मोबाईल हे नागरिकांना परत करतोय की त्याचा आम्ही सर्वप्रथम आमच्या सायबर टीमचे शेळके साहेब आणि त्यांच्या टीमचं तसेच आमचे क्राईम PI, ॲडमिन PI यांचं अभिनंदन करतो की ते वेळोवेळी मागं लागून, कारण प्रत्येक मोबाईल आल्या फक्त मिसिंग न घेता तो त्याच दिवशी त्या CEIR पोर्टलमध्ये आम्ही भरतो. त्याच्यामुळे हा रिझल्ट आहे. या 3 महिन्यात हे
एवढे मोबाईल रिकवर झालेले. तर लोकांना विश्वास नसतो की मोबाईल गेल्याने परत मिळेल का नाही, परंतु आज 101 मोबाईल परत मिळालेले आहेत. काय नाही, नक्कीच एकदा मोबाईल गेल्यानंतर मोबाईल हा आवश्यक असल्यामुळे माणूस लगेच दुसरा मोबाईल घेतं, सिम कार्ड सेम मिळतं, परंतु मोबाईल मिळेल का नाही हे विश्वास नसतो जास्त करून. तर परंतु तो वापरात आला तर तो मोबाईल नक्की मिळतो. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे असणं आवश्यक असतं, परंतु ठाणे शहरातील अनेक मुख्य तसंच अंतर्गत रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या पुसट झाल्याचं दिसून येते. या पट्ट्या पुसट झाल्यानं वाहन चालकांकडून नियमांचं उल्लंघन करत झेब्रा क्रॉसिंगच्या रेषेवर गाड्या थांबवल्या जात आहेत. परिणामी त्याचा त्रास पादचाऱ्यांना होत असून त्यांना रस्ता ओलांडण्यास अडचण येत असल्याची माहिती समोर आली आहे. झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांचा रंग यापूर्वी काळा पांढरा होता, परंतु या रंगाच्या पट्ट्या प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना दिसत नसल्यानं ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागानं संयुक्तपणे झेब्रा क्रॉसिंग पट्ट्याचा रंग लाल पांढरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाणे पालिका हद्दीतील रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगचा रंग 2023 अखेरीसपासून बदलण्यात आले. या पट्ट्या लाल आणि पांढऱ्या रंगाच्या केल्यानं नागरिकांना स्पष्टपणे दिसतील. तसंच रस्त्यावरील गाड्या झेब्रा क्रॉसिंगवर आल्यास त्यांना पांढऱ्या लाल रंगाच्या पट्ट्या दिसतील आणि चालक नियमांचं पालन करून आपल्या गाड्या योग्य ठिकाणी थांबवतील. तर पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडण्यास सोयीस्कर होईल असा समज पालिका आणि वाहतूक विभागाला झाला होता. सुरुवातीच्या काळात या पट्ट्या ठळकपणे दिसत होत्या, त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करणं शक्य होत होतं. परंतु 1 ते 1.5 वर्षातच शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील या पट्ट्यांचा रंग पुसट झाल्याचं पाहायला मिळतंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, विनोद पवार यांचे नागरिकांना आवाहन. स्वप्ना पाटकर यांना त्वरित न्याय मिळावा, खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. आणि अनधिकृत बांधकामांचा कारवाईवर कोण दबाव आणतोय, आमदार केळकर यांचा सवाल. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.